मंडळी, इथे मी 3 गावरान वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना थोडी मोठ्या आकाराची घेतली. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला थोड्या थोड्या अंतरावर अशा चिऱ्या देऊन घेतल्या. त्यानंतर या वांग्यांना तेल लावून घेतलं. आता ही वांगी एका जाळीवरती ठेवली आणि ही जाळी बर्नरवर ठेवून हाय फ्लेमवरती आलटून पलटून भाजून घेतली. वांग्याची साल बघू शकता, एकदम काळी पडलेली आहे. वांगी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत, म्हणजेच भाजली गेलेली आहेत. आता ही थंड करून घेऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. 3 बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालून घेतले. चवीनुसार मीठ घातलं. कांदा परततोय तोपर्यंत वांग्याची सालं काढून घेतली. त्यानंतर यामध्ये कुठे किडे आळी आहेत का चेक करायचं आणि चमच्यानेच हे चांगलं मॅश करून घ्यायचं. 3ही वांगी चांगली मॅश करून घेतली. त्याच्या शिरा मोडून घेतल्या. कांदा हलका गुलाबी कलरवर परतला आहे. चमच्याभर आलं लसूण पेस्ट घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मॅश केलेली वांगी यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. तयार झालं गावरान वांग्याचं भरीत. आता भरीत केलं तर त्यासोबत खाण्यासाठी भाकरी तर झालीच पाहिजे. त्यासाठी इथे मी बाजरीची भाकरी करून घेतली आणि ही भाकरी तव्यावरतीच भाजून घेतली. असं कोणाकोणाला वाटतं की तव्यावरती भाकरी व्यवस्थित भाजता येत नाही किंवा व्यवस्थित फुगत नाही. ही बघा किती छान भाकरी फुगलेली आहे. चला आता गरम गरम भरीत आणि भाकरी खायला तुम्ही सुद्धा या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा. थँक्यू.